काय होय रे बा. चला तर मग आधीपासून सांगतो. आपल्याला जायचं होतं महेश्वराच्या मंदिरात. आपण चप्पल वगैरे घातली आणि निघालो. तर हा आहे आपल्या महेश्वराच्या मंदिरात जाणारा रस्ता, जो आत्ता बनला आहे, नाहीतर पहिले हा आता कच्चाच होता. तर आपण आलो तलावापाशी. तेवढ्यातच आपण पोचलो महेश्वराच्या मंदिरात. शिवरात्रीचा टाईम आहे म्हणून मंडप वगैरे डेकोरेशन चालू आहे. तर हे आहे महेश्वराचं मंदिर. चला तर आपण मंदिराच्या आत जाऊ. मानलं जाते की हे मंदिर लाखो करोडो वर्षापूर्वीचं आहे आणि हे मानवाने नाही तर 10 कोटी वर्षापूर्वीच्या लोकांनी बांधलेलं आहे. आपण आत आलो आहे. तुम्ही आतून पाहू शकता मंदिर किती खतरनाक आहे. आणि ही जी महेश्वराची पिंड आहे, करोडो वर्षापासून इथं स्थापित आहे असं मानलं जाते. आणि हे पूर्ण मंदिर दगडाचं आहे. माना जाता है कि ये नंदी हर साल आगे बढ़ता है और जिस दिन ये शिवलिंग के पास जाएगा उस दिन दुनिया खत्म. इतने बड़े बड़े पत्थर अगर आपने उठाए तो आप तो खड़े खड़े ही मर जाओगे. क्या? ये क्या बक रहे हो मादरचोद? तसं ते या मंदिरात कधी पण पाणीच राहते, पण आज पाणी थोडं कमी होते. मंदिर पूर्ण पाण्याने भरून राहते आणि मानलं जाते की इथं कुठेतरी छिद्र आहे जिथून जुने लोक काशीला जात होते. पण याच्यात तर माझ्या हात पण नाही चालला. लोक काशीला कसे जाय रे बा. तुम्ही मंदिराच्या बाहेरचं वातावरण पाहू शकता. असं मानलं जाते की हे मंदिर खूप कोटीपूर्वीचं आहे. पण आपल्याला काय माहिती रे बा. आपल्याला तर 17 वर्ष झाली या धर्तीवर येऊन. चला तर मग आजसाठी एवढंच. भेटू पुढच्या कॉमेडी ब्लॉग नाही तर मग व्हिडिओमध्ये.